तर हॅलो भावांनो, जय श्रीराम. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. आज आपल्याला जायचं होतं, पूर्ण आपलं काम होतं थोडंसं. मग काय आपली टू व्हीलर गाडी मी पंपावर पहिले पेट्रोल टाका म्हणलं याच्यात. 100चं पेट्रोल टाकलं, इकडून निघालो बघा गावाकडून पिंगळीकडून. आणि पिंगळीकडून जाताना सुरेश भाईच्या दुकानावर थांबत नाही असं होऊच शकत नाही. मग काय भैयाला थोड्या गप्पा मारल्या नंबर 1 मध्ये. नंतर बजरंगबलीच्या दर्शनाला गेलो. मस्त दर्शन बिर्शन झालं बघा. डायरेक्ट आलो नंतर नाथाच्या दर्शनाला गोकुळनाथ महाराजाच्या. रस्त्यानंतर चालू दर्शन करायला लई वेळ लागायला काय. आणि दर्शन केलं बघा. आणि मस्त निघालो पूर्ण गड एकटाच. सण 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 आलो बघा पूर्ण मध्ये. आणि पुन्हा आपल्या घनाभाई याची वाट पाहू लागलो. मग काय घण्याभाई आला बघा आपला. आणि काय आपलं बी काम 2-2.5 घंटे तिथं झालं. नंतर आपण कॉफी पिली बघा बाहेरून मस्त. आणि घण्याभाई म्हणला मला बी याचं गावाकडं. म्हणलं चल भया जाऊ दोघं जण. मग पहिले म्हणलं असं मग मी टू व्हीलर आणली तसं नाही आलो असतो. निघालो मग तिथून. मग काय पुढे पाहिलं तर माझ्या दुश्मनासंग बी असं काय होऊ नये बघा. ॲक्सिडेंट झालता. 4 या गाडीची टायरवरी. देवाला माहीत बा बिचाऱ्यासंग काय झालं काय नाही. मी दमन चली जा तुम्ही पण गाडी. मग काय तिथून निघालो सनला. या मग गण्याबाईला सोडलं बघा पिंगळीमध्ये. मी काय थांबलो नाही, डायरेक्ट आलो परभणीमध्ये. परभणीमध्ये आल्यावर का नाही आपल्या रामभाऊच्या गाडीचं काम चालू होतं. हाफगिरीशिंग कर नोट मधाला बघा गाडी. मी 1-2 द्यावं. ते म्हणले माझ्यात या ना गाडी. म्हणजे राहू द्या तुम्हाला. मग काय आपल्या घोड्याची चाबी घेतली आणि घोडा घेऊन आलो बघा. कालची ती फुलं गेलं काढायची राहील ती. मी धुवून बी घ्यावं रामभाऊच्या इथं. तर असा काही दिवस गेला भावना आपला. धन्यवाद.